नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझी शेती माझा अनुभव. मी बाळासाहेब गुंजाळ, गुंजाळ हायटेक फार्मा नर्सरी संचालक, मुक्काम पोस्ट दैठणे, गुंजाळ, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर. खरं तर पेरू शेती करत असताना आपल्याला वेगवेगळ्या व्हरायटींची माहिती आपण घेत असतो आणि त्यापैकीच आपण रेड डायमंड या व्हरायटीची माहिती घेणार आहोत. कारण की बऱ्याच शेतकऱ्यांचा कमेंट बॉक्समध्ये पण माहिती आली होती आणि फोन पण आले होते की रेड डायमंडला छाटणी केल्यानंतर कशा पद्धतीने सेटिंग होत असते, उन्हाळ्यामध्ये काही प्रॉब्लेम येत आहेत का, खरंच सेटिंग होती का, गळ होती का, याचा डेमो मी माझ्या शेतामध्ये पहिल्यांदा घेतलाय आणि मग तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. कारण की प्रत्यक्ष अनुभव पाहिल्याशिवाय आपल्याला कळत नाही की आपला येणाऱ्या काळामध्ये काय शेतीमध्ये बदल करायचे आहेत. आणि जर अपेक्षित बदल करायचे असेल आणि चांगलं उत्पन्न घ्यायचं असेल तर प्रयोगाशिवाय आपल्याला पर्याय नाही. कारण की आता कुठल्याही प्रकारच्या आयत्या स्वरूपाची माहिती आपल्याला भेटत नाही आणि बदलता निसर्ग, बदलतं वातावरण, बदलती जमीन, बदलतं हवामान, या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर आपल्या लक्षात येतंय की आपल्याला आपल्या सोयीनुसार पिकामध्ये बदल करणं फार गरजेचं आहे. आणि आपण जर ते बदल केले तर निश्चित स्वरूपात आपल्याला त्याचा फायदा होणार आहे आणि तेच आपण नेमके पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण की रेड डायमंड व्हरायटीला गेल्या 2-3 वर्षापासून खूप चांगली मागणी आहे, फळांची पण मागणी चांगली आहे आणि लागवडीमध्ये सुद्धा त्याला खूप मागणी आहे. परंतु या सगळ्या गोष्टी करत असताना काही निसर्गाच्या अधीन असतात आणि त्यामध्ये आपल्याला योग्य ते बदल करणं अपेक्षित असतं आणि तेच आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण की आपले जे काही रेड डायमंडचा प्लॉट आहे तो एकाच जागी आहेत, तैवान पिंक आणि रेड डायमंड. अगदी ही जर लाईन पाहिली आपली तर ही आपली रेड डायमंडची लाईन आहे आणि इकडची लाईन जर पाहिली आपली तर ही तैवान पिंकची लाईन आहे. आणि एकाच वेळेस आपण छाटणी घेतलेली आहे, सगळ्या गोष्टी आपण एकाच वेळेस केल्या आहे. खतं असतील, औषधं असतील, पाण्याचं नियोजन असतील, सगळ्या गोष्टी एकाच वेळेस केल्या आहे. परंतु आता आपला त्याच्यामध्ये बदल काय दिसतोय हे पाहायचं, बघायचे. आता आपण सुरुवातीला रेड डायमंड झाडाला पाहणार आहोत. आता हे जे पूर्ण झाड आहे, आता या झाडावरती बारीक निरीक्षण केलं तर हे पहा, इथं कळी लागली होती, याची कळी गळून गेलेली आहेत. इथं कळी लागली होती, याची कळी गळून गेलेली आहेत. इथं हे कळी होते, ह्या पूर्ण गळून गेलेल्या आहेत. इथं पण आहेत. म्हणजे ह्या संपूर्ण झाडाला जर लक्ष टाकलं ओव्हरऑल तर आपल्या लक्षात येईल की फक्त या एक ठिकाणी एवढं एकच फळ शिल्लक दिसतंय. बाकी सगळी सेटिंग आपल्याला पूर्णपणे याची गळून गेलेली दिसून येत आहे. तसंच या पुढच्या झाडाला जरी पाहिलं तर ह्या झाडाला तरी 1-4-5 फळं अजूनही दिसत आहेत. इथं 4 फळं आहेत. हे आता थोडेसे उशिराचे थोडी सेटिंग आहे, परंतु बाकीचे पाहिलं तर ही पूर्ण आता आपल्याला गळ दिसते. आणि एका झाडाला 10-12 नाही म्हणतात, 5-6 फळं या झाडाला दिसतात. या झाडाला पण तशीच कंडिशन आहे. ह्या झाडावरती सुद्धा कमी प्रमाणात हे आहे आणि हे झाड थोडंसं मोठं आहे. तर याच्यावरती सुद्धा आपण पाहू काय दिसतंय का फळं वगैरे. हे पहा, आतमध्ये जर पाहिलं तर कुठल्याच प्रकारचे फळं दिसत नाही. म्हणजे टेम्परेचरनी इतक्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय की अगदी खायला पण फळं भेटतात का नाही अशी कंडिशन ही माझ्या बागेतली आहे. ॲक्च्युली जे शेतकरी शेती करतायत त्यांचा वेगळा प्रश्न असेल किंवा त्यांच्याकडे जे काय काम करण्याची पद्धत असेल ती मुळात वेगळी असेल. परंतु मी माझा अनुभवातून हे पीक उभं करत असतो. आता हे सुद्धा झाड खूप मोठं आहे. याच्यावरती पाहिलं तर इथं एकच फळ दिसते, फक्त बाकीचे फळं याच्याची गळून गेलेली आहेत. इकडे पुढं पण झाडं आहेत याचे. आता ह्या झाडावरती पाहिल्यावरती असंच आहे की पूर्णपणे काळे पडून असे गळ झालेले. याला खतं वगैरे जे तैवान पिंकला दिले तेच आपले पूर्ण खतं होते आणि त्याच पद्धतीने आपण नियोजन केलं होतं. आणि आता आपण तैवान पिंकच्या झाडांकडे पाहू. याच्या शेजारीच आहे एक लाईन सोडून. आता हे पाहिले का, हे पहा, या ठिकाणी पाहता किती फळं दिसतात. ह्या इथं एका जागेवरती आपल्याला 60-70-80 फळं दिसत आहेत. इकडं आतमध्ये जरी पाहिलं तर तीच परिस्थिती आहे. याच्यावर सुद्धा एक 10-15% त्याची गळ झालेली आहे. काळे पडून फळं टेम्परेचरमुळे गळालेले आहे. याला किती खतं सोडले, औषध सोडले, टॉनिक सोडलं तर ते कंट्रोल होण्याच्या पलीकडची गोष्ट आहे. त्याच्यामुळे विनाकारण खतं औषधं सोडण्यापेक्षा वेळेत पाणी देणं आणि ज्या काही आवश्यक थोड्याफार गोष्टी आहेत ते करणं फार गरजेचं आहे. आपण पुढच्या झाडांना पण पाहू काय कंडिशन आहे. तैवान पिंकचेच. आता हे तैवान पिंकचं झाड आहे. इथं पाहिलं याची बघा सेटिंग खूप चांगल्या पद्धतीची सेटिंग आहे. त्याच्यानंतर आपण पुढे पण पाहू. या ठिकाणी जर पाहिलं तर चांगली सेटिंग आहे. म्हणजे गळ पण झालेला आहे, पण अगदी गळ नाममात्र. 10%, 15%, 20% धरू तरी आपल्याला भरपूर मोठ्या प्रमाणात त्याच्यावरती सेटिंग होणार आहे. आणि हेच आपण दाखवायचा प्रयत्न करणार. कारण बऱ्याच शेतकऱ्यांनी प्रश्न विचारला होता की उन्हाळ्यामध्ये याची छाटणी घ्यावी की नाही रेड डायमंडची. आता तैवान पिंकचं तर काय आपल्याला काही प्रॉब्लेम येत नाही. टेम्परेचरमुळे आत्ता गळ चालू आहे. बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन पण येत आहेत काय गळीला काय करायचं. शक्यतो कॅल्शियम नायट्रेट बोरॉन याचा डोस पण चालू राहू द्या आणि तुमची काय रेग्युलर खते असतील त्याच्यावर होत्या. आणि दुसरी एक गोष्ट असते की प्लॅनोफेक्स. आता प्लॅनोफेक्स किती सोडायचं हे दुकानदाराकडून योग्य प्रमाण घ्यायचे. कृषी सेवा केंद्राचा सल्ला मार्फत त्यांच्यावर सल्ला घ्यायचा आहे आणि त्यांच्यामार्फत ते किती सोडायचं प्रमाण व्यवस्थित सोडा. पाण्याचं व्यवस्थित नियोजन राहू द्या. थोडेफार गळ झाले तर होऊ द्या. आपल्याकडे जर 500 फळं लागत असेल, 300 फळं असतील, 250 फळं असेल तर एवढी तर काय आपण बसवत नाही. आपण नंतर थिनिंगच करत असतो. जरी काही गळाली
तरी कमीत कमी आपल्याला 70, 80, 100 फळं राहिली तर आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने त्याचं उत्पन्न भेटणार आहे. आणि त्या रेड डायमंडचं पाहिलं तर निश्चित स्वरूपात ज्यांच्या काही बागा असतील त्यांनी शक्यतो ज्या काही उन्हाळ्याच्या छाटणी असतील त्या टाळायचाच प्रयत्न करा माझ्या मते तरी. आता आपण याला पुन्हा पाऊस पडल्यानंतर एक छाटणी घेणार आहोत याच्यामध्येच. त्याच्यामध्ये नंतर त्याच्यामध्ये चेक करणार आहोत की आता काय फरक जाणवतो, म्हणजे जी उन्हाळ्याची छाटणी असेल ती कशा पद्धतीने काम करते आणि पावसाळा झाल्यानंतर वातावरण टेम्परेचर कमी झाल्यानंतर काय फरक जाणवतो. या दोन्हीचा डिफरन्स आपण नंतर भविष्यात चेक करणार आहोत आणि तो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण की शेती खूप प्रयोगशील आहे. प्रगतशील शेतकरी म्हणायला छान वाटते, पण शेती खरं तर प्रयोगशीलच आहे. प्रयोग करत करतच आपल्याला पुढे जावं लागतं. अनेक वेळा तोटे सहन करावे लागतात. पण शेतकऱ्यांना बऱ्याचदा काय होतं की बऱ्याच शेतकरी म्हणतात की याचे 10 लाख झाले, 15 लाख झाले, 20 लाख झाले, 25 लाख झाले, 100% होतात. परंतु प्रत्येक शेतकऱ्याचे होत नाही. त्यासाठी त्याच्यामागे खूप मोठे कष्ट असतात, खूप मोठं योगदान असतं, अनेक वर्ष केलेला प्रवास असतो. त्याच्यानंतर याला कुठेतरी हा लक्की ड्रॉ शेतीमधून भेटत असतो आणि हेच आपल्याला करायचं आहे. म्हणून जर आपण शेती करायची असेल तर आपल्याला या सगळ्या गोष्टी लक्षात घेणं फार गरजेचं आहे. आणि ह्या गोष्टी लक्षात घेतल्यानंतर आपल्याला त्या पद्धतीने काम करायचं आहे. कारण की आमचे काही मित्र आहेत त्यांचा बी संभ्रम होता. ते मला वारंवार फोन करून विचारत होते की आता त्यांचे माल उतरून गेलाय, छाटणी आत्ता करू का नको. पण मी त्यांना वैयक्तिकरित्या सांगितलं होतं की तुम्ही आत्ता छाटणी करताल, हा माल जर सेटिंग झाला तर हा तुमचा मंदीच्या काळात येईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जरी सेटिंग व्हायला लागला तर गळ मोठ्या प्रमाणात होणार आहे. हे दोन्ही प्रॉब्लेम त्यांच्या समोर होते. त्यांना शक्यतो मी सांगितलंय की तुम्ही शक्यतो 15 जून नंतर छाटणीला जा. निश्चितपणे चांगल्या पद्धतीची सेटिंग चांगली होईल आणि सेटिंग झाल्यानंतर चांगल्या पुढे बाजारात पण सापडू शकते. म्हणून शक्यतो रेड डायमंड, तायवान पिंक यातला फरक समजून घ्या. फरक समजल्यानंतर आपल्याला छाटणी कधी घ्यायची याचा पण चांगला अभ्यास करा. आणि नाही समजत निश्चितपणे तुम्ही गुंजाळ फार्मला भेट द्या. इथं आल्यानंतर तुमच्या नक्कीच मी शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न करेन. माझे अनुभव मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करेन. म्हणून अशाच पद्धतीच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर मात्र नक्की करा. धन्यवाद.